सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझा नमस्कारजी। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे 5 नियम दिलेले आहेत त्यावर आधारित थोडक्यात विश्लेषण आज आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्म या मार्गातील सेवकांना भगवत प्राप्तीकरिता तसेच निष्काम कर्मयोग साधण्याकरिता 4 तत्व 3 शब्द आचरणात आणण्याकरिता सांगितलेले आहे। सेवकांनी ते आचरणात आणल्यावर सुरुवातीला त्यांना या भगवत कृपेचा पूर्ण लाभ मिळाला, परंतु कालांतराने काही सेवकांच्या कुटुंबात पुन्हा दुःख निर्माण होऊ लागले। त्यांच्या संपूर्ण भावना नाहीशा झाल्या नव्हत्या, त्यामुळे ते भावनेच्या आहारी जात होते। त्यांच्या मनात शंका कुशंका येत होत्या। या मार्गात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली। नवीन धर्म असल्यामुळे त्यांची एकता व संघटना असणे आवश्यक होते। बाबांच्या निवासस्थानी शनिवारी होणाऱ्या निराकार बैठकीत बाबा विदेह अवस्थेत असताना त्यांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की या मार्गात येणारे सेवक बुद्धिहीन आणि श्रमिक आहेत, त्यांना त्यांच्या जीवनात परिश्रमाचा लाभ मिळत नाही। म्हणून बाबांनी त्यांना जीवनात चालण्याकरिता, त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी विदेह अवस्थेत असताना बंधनाच्या रूपात त्यांना आचरणात आणण्याकरिता खालील 5 नियम दिलेत। तर त्यामधील पहिला नियम आहे ध्येयाने एक परमेश्वर मानणे। दुसरा नियम आहे सत्य, मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे। तिसरा नियम आहे अनेक वाईट व्यसने बंद करणे। दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाची होड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे। स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये। याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे। चौथा नियम आहे कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे। 5वा नियम आहे आपले कुटुंब मर्यादित ठेवणे। याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे। तर वरील सर्व नियमांचे मानवाने पालन केल्यास त्याला जीवनात सुख, शांती व समाधान मिळते आणि त्याचे लक्ष फक्त एका भगवंताकडे असते। त्यांच्या मनात इतर भावना निर्माण होत नाहीत। वाईट भावनेचा नाश होतो, अंधश्रद्धा नाहीशी होते, शंका कुशंका नष्ट होतात, अनेक वाईट मार्गांनी जाणारा पैसा वाचतो आणि त्याच्या आयुष्याची प्रगती दिवसेंदिवस होत जाते। त्याचे मनोधैर्य वाढते। वाईट व्यसन बंद झाल्यामुळे शारीरिक सुख मिळते। कुटुंबात सत्य, मर्यादा आणि प्रेम निर्माण होते। जीवनात अनेक पूजा बंद केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये निर्माण होऊन तो आत्मप्रचिती देतो, आत्मानुभव येतो। त्यामुळे आत्मबल वाढते आणि भगवंत जवळ राहतो। दुःख निर्माण होत नाही, त्यामुळे मानवाला आपले भविष्य उज्ज्वल बनवता येते। तर हे छोटे सेवक बांधवांनो 5 नियमाचे थोडक्यात विश्लेषण। याच्या सविस्तर विश्लेषण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना माझा नमस्कार।